हाय व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. मी विशाल भोजने स्वागत करत आहे तुमचं मराठी फिजिक्स बाय विशाल भोजने या चॅनलवर. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू केलं होतं ग्रॅव्हिटेशन आणि थेरॉटिकल कन्सेप्ट पाहिल्यानंतर आज आपण घेणार होतो त्याचे वेगवेगळे उदाहरणं आणि एखादे काही टिपिकल जर क्वेश्चन असले तर ते. तर आपण स्वाध्यायामधले काही क्वेश्चन सोडवणार आहे ना. आपण लास्ट टाइमला सगळे कन्सेप्ट क्लिअर केले होते, तरी सुद्धा जर काही राहिले असतील तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, डाऊट सेशनमध्ये किंवा मेल करू शकता, तुम्हाला त्याचा व्हिडिओ आन्सर मिळून जाईल. ओके, तर चला तर मग काही हेवी क्वेश्चन न वरता आता स्वाध्यायाकडे जाऊ आपण, एक्सरसाइजकडे. तर पहिला क्वेश्चन आहे जोड्या लावा. छान आहे ना. मग मास, वेट, एक्सेलरेशन, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट अशा व्हॅल्यू दिलेल्या आहे. इकडे दिलेलं आहे युनिट्स दिलेलं आहे मला वाटते एका कॉलममध्ये. इकडे क्वांटिटी, इकडे युनिट्स आणि इकडे काय दिलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती दिलेली आहे. तर आता हे तर एकदम सोपे सोपे आहे ना. त्यानंतर दुसरा क्वेश्चनही एकदम सोपा आहे, सगळे थिअरी क्वेश्चनच आहे. तिसरा क्वेश्चन ही थिअरॉटिकल कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन आहे. तर आता आपण असं पाहू की चौथा क्वेश्चन थोडासा टिपिकल मला वाटलं, म्हणून आपण तो घेऊया. बाकी सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आपल्या मागच्या कन्सेप्टमध्ये सगळ्या व्हिडिओमध्येच मिळून जातील. तरी चला जोड्या लावा सांगून देतो मी. मास मला सांगा, मास कशामध्ये मोजतात? मास युनिट काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर, किलोग्रॅम, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर की न्यूटन? ऑब्विसली मास काय फंडामेंटल क्वांटिटी आहे. मास काय असतं? ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन द सबस्टन्स. ते मोजतात किलोग्रॅम मध्ये. तर मास आहे किलोग्रॅम. त्यानंतर मास म्हणजे काय असतं? इट इज अ मेजर ऑफ इनर्शिया आहे ना. त्यानंतर आता सेम इन द इंटायर युनिवर्स सुद्धा असू शकतं, मास सुद्धा बदलत नाही, पण आपण ते मेजर ऑफ इनर्शिया आहे म्हणून आपण मेजर ऑफ इनर्शिया म्हटलं. दुसरं आहे वेट. वेट म्हणजे काय असतं? कोणत्याही ठिकाणचं वेट म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तिथं ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. सो वेटचं काय येणार? न्यूटन. आणि त्यानंतर आता झिरो ॲट द सेंटर असतं वेट की सेम ॲट इंटायर युनिवर्स डिपेंड्स ऑन हाईट, असं म्हणूया आपण. वेट आहे ना, वेट डिपेंड करतं हाईटवर. आता ग्रॅव्हिटेशनल ॲसलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी सुद्धा हाईटवरच डिपेंड करतं, आहे की नाही. मग असं म्हणूया की ॲसलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे झिरो असतं सेंटरला, आणि वेट सुद्धा हाईट सोबत व्हॅरी होतं, आहे की नाही. त्यानंतर आहे ॲसलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट, आता बाकीचं उरलेलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय आहे? याचं युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट काय असतो? सेम इन द एंटायर युनिवर्स. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू बदलतच नाही, म्हणून तर त्याला कॉन्स्टंट म्हणत होतो. बाकी सुद्धा सोपे सोपे कन्सेप्ट आहे. तर ह्या सगळ्या कन्सेप्टचे आन्सर तुम्हाला मागे मिळून जातील आहे ना, मागील व्हिडिओमध्ये. किंवा हे खूप सोपे आहे, याच्यामध्ये काही लॉजिक लावायची गरज नाही आहे जास्त. तर क्वेश्चन नंबर 4 पाहूया. लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द स्टार बी टी. एक स्टार घेऊ आपण, कोणताही स्टार, जसं की फॉर एक्झाम्पल आपण जनरली सन घेत असतो, आहे की नाही. सन हा आपला जवळचा स्टार आहे, ओळखीचा आहे की नाही. सन या स्टार पासून आर एवढ्या डिस्टन्स वरून एक प्लॅनेट काय करत आहे? एक प्लॅनेट जो पी आहे हा आपण म्हणूया रिव्हॉल्व करत आहे. सो लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स आर फ्रॉम द स्टार. आर डिस्टन्स वरून तो रिव्हॉल्व करत आहे, त्याचा पिरियड किती आहे? बी टी. म्हणजे ज्यावेळेस याचं मीन डिस्टन्स असेल आर, तर याचा टाइम पिरियड किती आहे? टी, आहे की नाही. मग प्रूव्ह दॅट इफ इट वॉज ॲट अ डिस्टन्स ऑफ 2r फ्रॉम द स्टार, इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन विल बी √8t. जर याचं अंतर जे आहे त्या स्टार पासूनचं हे जर दुप्पट केलं आहे ना, 2r केलं आहे, तर याला फिरायला खूप जास्त वेळ लागेल, आहे की नाही. आणि हा जो पिरियड आहे, पहिल्यांदा पिरियड किती होता याचा? आर होता, त्यावेळेस पिरियड होता टी. ओके,
आता 2R जर आहे तर याचा पिरियड किती राहणार आहे ना. आपण म्हणूया पहिले Q होता, आता राहील T2 आहे ना. T2 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता इकडे लक्ष द्या, हा लॉजिकल क्वेश्चन आहे ना. आपल्याला माहित आहे केपलर्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय म्हणत होता. जर एखादा प्लॅनेट एखाद्या स्टारच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहे, जनरली सन करता होते, केपलर्सने लॉ काढलेली. काय म्हणत होते ते, इफ एनी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन so that sun is one of the foci of that ellipse, है ना. If any planet is revolving around the sun in an elliptical orbit, so that sun is one of the foci. So square of period of revolution is directly proportional to cube of the mean distance between sun and that planet. जे average distance between sun and that planet किंवा ऑर्बिटल रेडियस असं म्हणूया आपण, आहे की नाही. हा होता केपलर्स लॉ. आता केपलर्स थर्ड लॉ नुसार टी स्क्वेअर जर प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे तर काय असं म्हणू मी की सिमिलरली, आहे ना, असं म्हणू शकतो आपण. सिमिलरली T2 स्क्वेअर हा प्रोपोर्शनल टू राहील हे जे ही पहिले आर होती त्यावेळेस हे टी होतं, आता याला मी म्हणतो R2, आहे ना. हे R2 क्यूबची प्रोपोर्शनल राहणार आहे. साहजिकच ना, ज्यावेळेस डिस्टन्स आर होतं, मेन डिस्टन्स काय होतं आर होतं, है ना, त्यावेळेस टी स्क्वेअर हा प्रोपोर्शनल टू आर क्यूब होता. आता मेन डिस्टन्स R2 झाला, म्हणजेच किती आहे 2R वाढला ना. तर पिरियड हा झाला T2 हा पिरियड किती राहणार, तर असं म्हणू शकतो जसं टी स्क्वेअर प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे तसं T2 स्क्वेअर प्रोपोर्शनल टू R2 क्यूब म्हणू शकतो की नाही. मग जर याला इक्वेशन 1 म्हटलं आणि 2 म्हटलं, इक्वेशन 2 डिवायडेड बाय 1 करा, काय येतं, काय म्हणू शकतो मी, T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर बरोबर प्रोपोर्शनल कॉन्स्टंट हे इक्वलाइज होऊन जातं. R2 क्यूब अपॉन R क्यूब. चला तर मग याला सॉल्व्ह करूया, आहे ना. T2 स्क्वेअर किती राहणार आहे, सो असं म्हणू शकतो आपण की T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर बरोबर. आता R2 चा क्यूब, R2 किती आहे 2R आहे, 2R चा क्यूब आहे, मग 2R होलचा क्यूब अपॉन R क्यूब आहे की नाही. मग काय येणार ते 2 चा क्यूब, 2 इंटू 2 इंटू 2 किती होतं 8 R क्यूब अपॉन R क्यूब. काय म्हणू मी, R क्यूब विल गेट कॅन्सल, काय येणार 8. काय असं म्हणू शकतो T2 स्क्वेअर अपॉन T1 स्क्वेअर इज इक्वल टू 8 आहे की नाही. मग T2 स्क्वेअर बरोबर काय येणार T1 स्क्वेअर तिकडे चालला नाही, तर काय येणार हा, असं डायरेक्टली म्हणू शकतो मी की T2 स्क्वेअर बरोबर T1 स्क्वेअर इंटू 8. आणि जर मला T2 काढायचा असला नंतरचा टाइम पिरियड तर मी काय करेन, टेकिंग स्क्वेअर रूट. ज्यावेळेस आपण काय करू, स्क्वेअर रूट काढून घेऊ दोन्ही साईडचं, तर काय म्हणू T2 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट T2 आहे, हा आहे नंतरचा टाइम पिरियड आपला. T1 स्क्वेअरचं स्क्वेअर रूट D1 आहे ना. T1 म्हणजेच हा आपला टाइम पिरियड T. ओके, T1 म्हणजेच टाइम पिरियड काय होता T होता, पहा T आहे. आणि 8 काय झालं अंडर रूट 8चा स्क्वेअर रूट अंडर रूट 8 झालं. जो नंतरचा टाइम पिरियड, जर अंतर त्या प्लॅनेट आणि स्टार मधलं अंतर जर आपण काय केलं डबल केलं, है ना, पहिले अंतर किती होतं दोघांमधलं 8, आता काय केलं आपण 2R, तर पिरियड हा खूप ट्रिमेंडस अमाऊंटने वाढतो. पिरियड हा अंडर रूट 8च्या टर्म मध्ये वाढेल. म्हणजे आधी जर त्याला 1 वर्ष लागायचं तर आता किती लागेल अंडर रूट 8 वर्ष लागतील, आहे की नाही. समजलं. हॅन्स प्रूफ, याला असं म्हणता येते हॅन्स प्रूफ. ओके, प्रूफ केला आपण. So next period of revolution will be T into under root 8. चला
आहे. समजलं? इथपर्यंत काही डाऊट आहे? चल, ज्यांना समाधान असेल यांनी रिवाइंड करून पहा. ओके, आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. आता काही आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे. तर पहिलं न्यूमेरिकल आहे, अन ऑब्जेक्ट टेक 5 seconds टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 meter ऑन द प्लॅनेट. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन G ऑन द प्लॅनेट. ओके, पहा. एक प्लॅनेटवर एका प्लॅनेटवर एक ऑब्जेक्ट जे आहे ते 5 सेकंद घेतं है ना टू रीच द ग्राउंड. म्हणजे लक्षात आहे, एका प्लॅनेटवरून जसं एक ऑब्जेक्ट घेतलं मी, जसं खडू घेतला आणि या खडूला 5 मीटर उंचीवरून काय केलं, प्लॅनेट टेक्स 5 seconds टू रीच द ग्राउंड फ्रॉम द हाईट ऑफ 5 meter ऑन अ प्लॅनेट. 5 मीटर उंचीवरून जर सोडून दिलं तर त्याला 5 सेकंद लागतात खाली पडायला आहे. मग आपण ते घेऊ की फ्री फॉलिंगची केस आहे है ना. एक ऑब्जेक्टला असं सोडून दिलं किती उंचीवरून, एच इक्वल्स टू किती 5 meter वरून. तर त्याला टाइम किती लागतो इथं खाली यायला, इथून पासून इथपर्यंत यायला. टाइम इक्वल्स टू 5 seconds आहे. टाइम लागतो 5 seconds. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑन द प्लॅनेट. तर त्या प्लॅनेटवरची ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे. ओके, म्हणजे इथलं ॲक्सेलरेशन जे आहे ना, जी ची व्हॅल्यू इथं काय आहे. ॲज यू ऑल नो दॅट. आता लक्ष द्या, गिव्हन डाटा काय काय दिलेला आपल्याला, गिव्हन ते आधी कलेक्ट करून घेऊ. आपल्याला दिला टाइम आहे हा 5 सेकंदचा. ओके, आपल्याला दिली किती उंचीवरून फेकलं, तर 5 मीटर उंचीवरून आहे. म्हणजे आपल्याला दिली हाईट म्हणजेच काय आहे, डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द ग्राउंड. हाईट दिली किंवा डिस्प्लेसमेंट दिली 5 मीटर. नंतर आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. आता लक्ष द्या आहे. आता याच्याकडे पहा, टाइम दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट दिलेली, ॲक्सेलरेशन काढायचं आहे ना. मग आता ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट आणि टाइम मध्ये कोणतं कायनॅमेटिकल इक्वेशन फिट होतं. ओके, वी नो दॅट. कायनॅमेटिकल इक्वेशन किती आहे, 3 आहेत आपल्याकडे. v इज इक्वल टू यू प्लस AT. इथं कुठेतरी हाईट आहे का, नाही, हे कॅन्सल. तुम्हाला डिस्प्लेसमेंट आहे का, नाही आहे. त्यानंतर s इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. ऑब्विसली यस आहे. चल, याच्यामध्ये काही पॉसिबल आहे. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट फ्रीली फॉल करतं त्यावेळेस सुरुवातीला जसं मी कडूला घेतला आणि सोडून दिलं, तर कडूचा सुरुवातीची वेग ज्यावेळेस त्याला जस्ट सोडलं त्यावेळेस किती होता रे, 0. काय असं म्हणून इथं इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली नाही, पण तरी सुद्धा ती इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 0 कन्सिडर करू आपण, आहे की नाही. आता सगळं है ना, हे इक्वेशन यूज करूया. सो वी नो दॅट s इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर आहे. वेअर A इज द ॲक्सेलरेशन. A काय आहे इथं, ॲक्सेलरेशन. ती काय दाखवतो, टाइम. U दाखवतो सुरुवातीचा वेग म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आणि S काय दाखवते, डिस्प्लेसमेंट. V काय सांगते, फायनल व्हेलॉसिटी. ओके, मग आता लक्षात द्या है ना, S बरोबर H आहे. आता ॲक्सेलरेशन ज्यावेळेस ऑब्जेक्ट वरून खाली येतं तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू म्हणजे जे ॲक्सेलरेशन असतं याची व्हॅल्यू आपण प्लस G घेत असतो, म्हणजे पॉझिटिव्ह घेत असतो. ते आपल्याला काढायची आहे. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकू. आता लक्ष द्या, S बरोबर म्हणजेच H बरोबर आहे ना, UT. यस, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू आहे 5. इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0. 0 गुणिला T म्हणजे 0 प्लस 1/2. ऑब्जेक्ट खाली पडत आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन जी पॉझिटिव्ह येणार, T स्क्वेअर. किती लागला, 5 सेकंद. सो 5 चा स्क्वेअर. तर काय येणार आहे, 5 बरोबर हे 0 1/2 G आणि हे 25. G जर काढायचं असेल तर हे सगळं इकडे
5 गुणिले 10 जी बरोबर काय येणार 10 भागिला 25 है ना 10 भागिला 25 करा 5 गुणिले 10 5 5 25 2/5 म्हणजेच 0.4. आता ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 0.4. याचं युनिट काय असतं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचं युनिट काय असतं जोड्या लॉमध्ये पाहिलं ना मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो काय असं म्हणू की आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळेल त्या प्लॅनेटवर 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इज दॅट क्लिअर. सोपं आहे की नाही फिजिक्सच सोपं आहे की सायन्सच सोपं आहे. चला या लिहून हा काढून घ्या पटकन स्क्रीनशॉट. चला जबरदस्त क्वेश्चन आहे मस्त. रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. चला या क्वेश्चनला लिहिता लिहिताच आपण गिवन डाटा काय करू कलेक्ट करून घेऊ. क्वेश्चन 5 मधलं दुसरं आहे रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. गिवन डाटा दिलेला आहे रेडियस ऑफ प्लॅनेट ए ही इज द हाफ ऑफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. इफ द मास ऑफ ए इज ma, मास ऑफ प्लॅनेट ए इज ma है. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट म्हणजे एमबी ची व्हॅल्यू काय असेल है ना. व्हॉट मस्ट बी द प्लॅनेट मास ऑफ प्लॅनेट बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. जी ने काय दाखवतो आपण छोट्या जीने ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ द व्हॅल्यू ऑन ए. आहे ना असं इक्वेशन. म्हणजे आपल्याला दोन कंडिशन दिलेले आहे. एक रेडियसचं रिलेशन दिलेलं आहे आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनचं रिलेशन दिलेलं आहे. मास ऑफ द प्लॅनेट बी आपल्याला काढायचं आहे म्हणजे यांचं रिलेशन आपल्याला काढायचं आहे. सो दॅट बरोबर आहे ना. व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी सो दॅट द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन बी इज हाफ ऑफ द व्हॅल्यू ऑन ए आहे. हे काढूया. आता रेडियस ऑफ प्लॅनेट मास ऑफ प्लॅनेट आणि ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन याच्यामध्ये रिलेशनशिप काय आहे. चला मग आपल्या थिअरी कन्सेप्ट कडे जाऊया. वी नो दॅट आपल्याला सगळं माहिती आहे आपण रोज अभ्यास करतो. काय असते ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन अर्थचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन आहे ना. कसं असते लक्ष द्या. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन किंवा मास ह्या सगळ्या गोष्टीची डिपेंडंट करू आहे ना. एक सिंपल लॉजिक पहा. आपण अर्थवर उभे आहे की नाही. मी अर्थवर उभा आहे. मग काय म्हणू की माझ्यावर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करत आहे म्हणूनच मी उभा आहे. साहजिकच ना. आणि अर्थचा माझ्यावर ऍक्ट करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच माझं वजन. काय असं म्हणू शकतो की जर मी अर्थवर उभा आहे की माझा मास एम आहे तर माझ्यावर जो ऍक्ट करेल फोर्स म्हणजे माझं वेट mg हाच राहील माझ्यावरचा ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो जी इंटू पहिल्या बॉडीचा मास म्हणजे अर्थचा मास कॅपिटल एम गुणिला माझा मास आणि डिवायडेड बाय दोघांमधल्या अंतराचा स्क्वेअर आहे की नाही. मास मास विल कॅन्सल. सो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन जी आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती जी इंटू मास ऑफ प्लॅनेट अपॉन आर स्क्वेअर आहे ना. म्हणजे कोणत्याही प्लॅनेटचं जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन असतं हे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट गुणिला त्या प्लॅनेटचा मास आणि भागीला त्या प्लॅनेटच्या रेडियसचा स्क्वेअरशी प्रपोर्शनल असतो. हे तर साहजिकच गोष्ट आहे ना. हे आपल्याला माहितीच आहे ना. लहानपणीच माहिती होती आपल्याला. म्हणजे
10 दिवसाआधी तुम्ही लहान होते ना, त्यावेळेस शिकवलं नव्हतं मी. चला मग काय असं म्हणू की ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ए या बॉडीचं ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन काय राहणार, जी ए. याच्यानुसार सिमिलरली जी ए बरोबर काय राहणार, जी. आता ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, याची व्हॅल्यू कधी बदलत नाही. एमच्या जागेवर एम ए आणि आर ए चा स्क्वेअर. तसंच जी बी काय राहणार, जी इंटू मास ऑफ प्लॅनेट बी अपॉन आर बी चा स्क्वेअर असं राहणार की नाही. आता ह्या रिलेशनशिपचाच आपण वापर करूया. ओके, आणि ह्या सोडवायचा प्रयत्न करू, आहे की नाही. मास मधलं रिलेशन आपल्याला आपोआप मिळून जाईल. मग असं म्हणतो हे ना, हे इक्वेशन 1 होतं आपल्याला मिळालेलं, हे इक्वेशन आहे 2. मग काय असं म्हणू शकतो, याच्यामध्येच व्हॅल्यू टाकू आपण, है ना. सो इक्वेशन 2 बिकम, इक्वेशन 2 काय म्हणते, 1/2 जी ए म्हणजे काय, जी इंटू मास ऑफ प्लॅनेट ए अपॉन दोघांमधल्या अंतराचा आर ए चा स्क्वेअर. नंतर जीबी म्हणजे काय, जी इंटू मास ऑफ प्लॅनेट बी अपॉन आर बी चा स्क्वेअर. काय म्हणू मी, जी विल गेट कॅन्सल. आहे आर ए आणि आरबी मध्ये काय रिलेशन आहे, आर ए ही आरबीच्या अर्धी आहे, आर ए ही आरबीच्या कशी आहे, हाफ आहे. तर आता आरबी स्क्वेअर येतो इकडे, है ना, आहे की नाही. आता लक्ष द्या. मग एम बी एम ए चं रिलेशन, आता या एम ए ला इकडे घेऊन जाऊ आणि आरबी स्क्वेअरला इकडे घेऊन जाऊ. कोणालाही पुढे नेऊ शकता तुम्ही. तर हे काय ना 1/2 ऍज इट इज, आरबी स्क्वेअर इकडे अपॉन आर ए स्क्वेअर आहे, बरोबर. आता इथं काय होतं, मास ऑफ प्लॅनेट बी हा मास ऑफ प्लॅनेट ए इकडे गुणाकार करता, इकडे त्यांना म्हणजे इकडे न्यूमरेटर मध्ये, इकडे त्यांना काय होऊन जाईल डिनॉमिनेटर मध्ये, आहे की नाही. आता लक्ष द्या इकडे, काय असं म्हणू, आर ए बरोबर 1/2 टाइम्स आर बी. मग आरबी अपॉन आर ए काय येणार, या तुला इकडे घेऊन जाऊ, आहे की नाही. आर ए बरोबर 1/2 इंटू आरबी होतं ना. मग याला असं म्हणू शकतो की मी या 2 ला इकडे घेऊन जातो, म्हणजे 2 आर ए अपॉन म्हणजे इज इक्वल्स टू आरबी होऊन जाईल, आहे ना. या 2 ला इकडे घेऊन आलो, आहे ना. 2 आर ए बरोबर आरबी होऊन जाईल की नाही. आणि आता आर ला इकडे घेऊन जातो, आर ए ला जर इकडे घेऊन गेलो तर मी 2 बरोबर आरबी अपॉन आर ए होऊन जाईल. म्हणजे आरबी अपॉन आर ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 2 मिळाली. किती मिळाली, 2. काय असं मी म्हणू शकतो की आता इथं आरबी स्क्वेअर अपॉन आर ए स्क्वेअर आहे, म्हणजे आरबी अपॉन आर ए दोघांचाही स्क्वेअर आहे. आरबी स्क्वेअर अपॉन आर ए स्क्वेअरला आपण डायरेक्टली असं म्हणू शकतो की नाही की आरबी अपॉन आर ए ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आरबी अपॉन आर ए ची व्हॅल्यू 2, मग ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर काय येणार, 2. सो 1/2 इंटू 2 स्क्वेअर बरोबर एम बी अपॉन एम ए, आहे की नाही. मग 2 स्क्वेअर किती, 2 स्क्वेअर म्हणजे 4, 2 2 जा 4. काय असं म्हणू शकतो की 2 बरोबर यांचा आला 1/2 इंटू 4 काय आलं, 2 बरोबर एम बी अपॉन एम ए. सो कॅन वी से दॅट एम बी बरोबर 2 इंटू एम ए, आहे की नाही. हे रिलेशनशिप येणार एम बी मास ऑफ द प्लॅनेट बी आणि मास ऑफ द प्लॅनेट ए मध्ये. समजलं रिलेशनशिप. हा थोडासा टिपिकल वन क्वेश्चन होता. ओके, ज्यांना समजलं नसेल त्यांनी पुन्हा एक वेळेस पाहून घेसाल, है ना. बाकीचे आपण क्वेश्चन्स पुढील लेक्चरमध्ये सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू.